नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आज तुम्हाला तूर पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। पाठीमागं तुम्ही बघत असताल आपण तुरीची लागवड केली होती 17 जूनला। 17 जूनला लागवड केल्यापासून आपण काय काय नियोजन केलं आणि आता इथून पुढे आपण काय नियोजन करणार आहे संपूर्ण नियोजन तुम्हाला मी सांगणार आहे। अशा प्रकारे जर तुम्ही तुरीचं व्यवस्थापन जर करताल तर सहजरित्या तुम्हाला 10 ते 12 क्विंटलचं उत्पादन मिळून जाणार आहे। मित्रांनो बघा, तूर सारख्या पिकाला योग्य वेळी जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला तूर पीक परवडतं, नाही तर तणाचं नियंत्रण होत नाही, नंतर आपल्याला फवारण्या करावं लागतात। तर एवढा खर्च करण्यापेक्षा कमी खर्चामध्ये तुरीचं व्यवस्थापन मी तुम्हाला सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप नियोजन करायचं आहे। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। बघत असताल मित्रांनो, आता ही 17 जूनला आपण तुरीची लागवड केली होती आणि BDN 711 हे तुरीचं वाण आहे, पांढऱ्या तुरीचं वाण आहे। मग आता 17 जून आज आहे, जवळपास किती तारीख आहे? 15 तारीख आहे आज 15 तारीख आहे, तर म्हणजे जवळपास 28 दिवस आपल्या तुरीला आज झाली। तर मग 28 दिवसामध्ये अशी तुरीची वाढ आहे, ह्याच्यापेक्षा अजून चांगली वाढ झाली असती। झालं काय की 17 तारखेला आपण तुरीची लागवड केल्यापासून नंतर मात्र पाऊस झाला नाही, नंतर डायरेक्ट 26 तारखेला पाऊस झाला। मग 26 तारखेपासून एक परत आठवडा पाऊस पडला, परत आता खंड पडलेला, आता 5 तारखेपासूनचा खंड म्हणजे 10 दिवस झाला अजून पाऊस नाही। त्या दोन खंडामध्ये इतके पडले पावसाचा कमी प्रमाणामध्ये, दोन पावसावर ही तूर एवढी चांगली आलेली मित्रांनो। आणि तरी सुद्धा मग बऱ्याच जणांना वाटत असेल की एवढं पाणी कसं काय टिकलं, अजून पाणी दिलं नाही, आपण काही नियोजन केलेलं नाही। तर बघा, ह्या बेडवर आपण जी तूर लागवड केली ह्याचा एवढा फायदा आहे की किती जरी पावसाचा खंड पडला, साधारण 15 दिवसाचा पावसाचा खंड बी असू द्या, अजून एक आठवडाभर सुद्धा ही आपली तूर दमदारपणे राहते, याला काही अडचण नाही। आठवड्याभरामध्ये पाऊस येऊनच जाईल, ओलावा टिकून राहतो मित्रांनो, आणि तुरीमध्ये मर रोग येत नाही। हा बेडचा मुख्य फायदा आहे, दुसरा काही फायदा नाही। पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो आणि तुरीसारख्या पिकाला जास्त पाणी जमत नाही, ओलावा असला तरी सुद्धा पीक चांगलं येतं। आता बघूया मित्रांनो, आपण आतापर्यंत काय काय नियोजन केलं तुरीला। मित्रांनो, ज्यावेळेस तुरीची लागवड केली आपण त्यावेळेस ह्याला फक्त बीज प्रक्रिया केली होती। बीज प्रक्रिया केल्यामुळे आता ह्याच्यावर तुरीमध्ये बघा कुठं सुद्धा असे पानं कुरतळल्या दिसत नाही, तर ना ह्याच्यावर कुठं रसशोषक कीटकांचा, तुडतिड असेल, पांढरी माशी असेल, मावा असेल, याचा कुठलाही अटॅक ह्याच्यावर दिसत नाही। अजून आळी सुद्धा आली नाही, कुठं सुद्धा एक सुद्धा तुरीचं पान कुरतळले नाही। हा फायदा असतो मित्रांनो बीज प्रक्रियेचा। बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला जवळपास 30 दिवसापर्यंत कीटकापासून बचाव होतो। त्यानंतर मित्रांनो आपण ह्याला खत व्यवस्थापन केलं का? तर अजिबात केलं नाही। बेड काढायच्या आधी सुद्धा आपण खत टाकलं नाही आणि अजून सुद्धा टाकलं नाही, कारण की मनावर तसा पाऊस झाला नाही। चांगला पाऊस झाल्यावरच आपण ह्याला खत देणार आहेत। आता पुढच्या आठवड्याभरात जर जोराचा पाऊस झाला त्यावेळेस आपण ह्याला खत देणार आहेत। तर हे मित्रांनो नियोजन केले। राहिली गोष्ट आता तणाचं व्यवस्थापन कसं केलं आपण, आता तुम्हाला दाखवायला तण बघा, या इकडे मी दाखवतो। आता मित्रांनो इथं पाठीमागे तुम्ही बघत असताल तुरीमध्ये आपल्या तण झालेले, आणि ह्या तणनाशकाला आपण ह्याची फवारणी घेतली होती माग 5 दिवसापूर्वी। आता आज 6वा दिवस आहे, मग त्या 5 दिवसापूर्वी आपण वापरलं होतं इमेझाथायपर 10% असेल, जे की वीड ब्लॉक नावाने येतं। आणि तण तुम्हाला दाखवतो कसं झालंय, या इकडं। तर बघा, गवतासारखं तण सगळं पिवळं पडलं एवढ्या मोठ्या साईजचं। त्यानंतर असं डॅमेज झालेलं तण आहे बघा, हे सुद्धा असं सुकून गेलंय। केना फिना बी दाखवतो तुम्हाला, हो का, केना इकडे बघा, हो एवढा मोठा केना सुद्धा असा सगळा पिवळा पडून गेलाय। हा इमेझाथायपर 10% असेल, आपण 1.5 एकरचं आपलं जे क्षेत्र होतं त्याच्यामध्ये 1 लिटर आपण इमेझाथायपर 10% असेल वापरलं, तणनाशकाची फवारणी घेतली। आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, सायकल कोळप जे आहे त्याचा आपण वापर करतो, कारण की बेडवर आता तुरीनी इकडे दाखवा। तर बघा एवढा फायदा होतो की बेडवर जर आपल्याला तणाचं नियंत्रण करायचं म्हणलं तर मजुराच्या सहाय्याने 300 रुपये एक बाई आमच्या इथं हजेरीला घेतील, आणि 1.5 एकर आणि खुरपायचं म्हणलं असतं तर 7-8 हजार रुपये तर सहज गेले असते। मग त्यापेक्षा आपलं सायकल डुबत चालवायचं असं, हो काय, असं तण निघत आहे, काही होत नाही। एका दिवसाचा अर्धा एकर जरी झालं तरी काय अंगलट विषय नाहीयेत। अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण प्लॉटमध्ये सायकल डुब्याने तण नियंत्रण करतो। तणनाशकाची फवारणी घेतली, आता तणनाशक पुन्हा तण येणार नाही, कारण की इमेझाथायपर 10% असेल म्हणजे जे वीड ब्लॉक आहे हे काय करतं, तणाला तर मारतं पण बियाला सुद्धा उगून देत नाही पुन्हा तणाच्या। तर असं मित्रांनो तण व्यवस्थापन करायचे। तुम्हाला जर पाळी घालायची सोय असेल तर तुम्ही बैलाच्या साहाय्याने पाळी टाका, किंवा बारक्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाळी टाका, किंवा खुरपणीचा जर तुम्हाला पैसे खर्च करायचे असेल तर खुरपणी करा। पण तुरीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तण नियंत्रण केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन येतं। आता इकडं बघा, एवढं सगळं प्लॉट आहे तणाचा, इकडच्या साईडला सुद्धा इतकंच तण होतं, ते सगळं तण क्लिअर झालं। इकडे या, तुम्हाला दाखवतो मी, हो का, सायकल डुब्याने असं बघा सगळा केना उपटून आलाय। आणि जरी जो काही राहिला असेल चिटकला असेल तो सुद्धा मारणार आहे, कारण त्याच्यावर इमेझाथायपर 10% असेलची आपण फवारणी घेतली होती। 20 लिटरच्या पंपाला 40 ml प्रमाणे फवारणी घेतली होती, आणि एका म्हणजे 1.5 एकरमध्ये आपण 1 लिटर पाणी औषध उडून टाकलं होतं, असं नियोजन केलं होतं।
आतमध्ये मूग सुद्धा आहे मित्रांनो, इकडे बघा. बघा हा मूग आहे सगळा, सरीमध्ये मूग लावला आता, मुगाला काहीच डॅमेज झालं नाही. आणि इकडे ही दुधाने वापून आलेली बघा. आता जे अनुभवी शेतकरी त्यांना कळते बघा, ही दुधानी असते, जनावर खाते त्याला चांगला आवडीने. ही दुधानी सगळी डॅमेज झाली सरीमध्ये बघा, मुगाला काहीच झालं नाही. त्यामुळे तुरीसाठी तणनाशकामध्ये आपण इमेजात हायपर 10% वीड ब्लॉक असेल, आदामा कंपनीचं शाकेद असेल, आणि जर गवत वर्गीय तण असेल म्हणजे हराळीसारखं, त्याच्यावर आपण टार्गा सुपर म्हणजे असलं जर तण असेल बघा, हे असलं गवतासारखं, तर ह्याला तुम्ही इजिल किंवा टार्गा सुपर वापरू शकता. असं तुरीमध्ये तण नियंत्रण आपल्याला करायचंय. हा झाला मित्रांनो तण व्यवस्थापन. आता स्टेप बाय स्टेप जर करायचं गेलं तर पहिल्यांदा आपल्याला तुरीचं तण नियंत्रणच करायचंय पहिल्या 30 दिवसाच्या आतमध्ये. दुसरा महत्वाचा विषय होता आता दुसरा महत्वाचा विषय मित्रांनो पाणी व्यवस्थापन. तर बघा तुरीला जर पाणी द्यायचं असेल, या इकडं आतापर्यंत मित्रांनो मी तुम्हाला तण व्यवस्थापन कसं करायचं सांगितलंय. आता तुरीला पाणी कसं द्यायचंय ते तुम्हाला मी सांगतो. बघा आता बऱ्याच ठिकाणी पावसाचा खंड पडलाय, पाणी दिल्याशिवाय आपला इलाज नाही. मग पाणी देताना जर तुम्ही एकाडेक सरीला आम्ही आता पाणी देताना काय करायचं, ह्या बेडला पाणी दिलं, ह्या बेडला पाणी सोडणार येतं, ह्या बेडला पाणी देणार, आणि पाणी देताना डायरेक्ट पळतं पाणी देणार. म्हणजे समजा तुमची मोटर 5 HP असेल, एका सरीमध्ये आपल्याला पाईप टाकायचा आहे आणि पूर्ण पाणी भिजवून घ्यायचं. पळतं पाणी होईल, तूर सुद्धा लवकर भिजून होईल, आणि ह्या तुरीला मित्रांनो जास्त पाणी लागत नाही. असं नियोजन आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचंय. आता तुम्ही स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी दिलं तर अतिशय उत्तमच विषय. अशा प्रकारे नियोजन करू शकतो. हे बेडवर आम्ही त्यामुळेच लागवड करतो की पाणी द्यायला सोपं जातं. पाणी दिल्यानंतर मित्रांनो तिसरा महत्वाचा विषय तूर पिकाच्या व्यवस्थापनासाठी तो ड्रिचिंगचा. आता ह्या प्लॉटमध्ये आपल्या कुठेही ठिबकची सोय नाहीये, मग हिला जर ड्रिचिंग करायचं म्हणलं तर हे काय सोपा विषय नाही, आपण करणार नाही मित्रांनो. जर तुमच्याकडे ड्रिपची सोय असेल तर ड्रिचिंग करा, नाहीतर असं पंपाच्या सहाय्याने जर तुम्ही ड्रिचिंग करायचं जातात तर काय खर्चिक विषय आहे. तुम्हाला एखादा एकर असेल तर तुम्ही करू शकतात. बाकी 10-12 एकर तूर असेल आणि 4-5 एकर तूर असेल तर ड्रिचिंग करणं पंपाच्या सहाय्याने काय सोपं नाही, कापसासारखं त्याचं काय नसतं. तर मग तुम्हाला ठिबक असेल तर तुम्ही त्यामध्ये 19-19 ह्युमिक ॲसिड आणि बुरशीनाशकामध्ये साप असं 3 मिक्स करून तुम्ही सोडलं तर तुरीला पुन्हा खत द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. हा ड्रिचिंगचा विषय झाला. लक्षात ठेवा ड्रिचिंग आपल्याला पाणी दिल्यानंतरच करायचे. जमिनीमध्ये ओल असेल तर ड्रिचिंग करा, किंवा एखादा पाऊस होऊन द्या नंतर तुम्ही ड्रिचिंग करा. पहिल्यांदा तण नियंत्रण करायचं, नंतर पाणी व्यवस्थापन करायचं, त्याच्यानंतर ड्रिचिंग करायची. आणि आता मुख्य विषय येतो की खत व्यवस्थापन. बघा मित्रांनो तुरीला फवारण्यामधून जर तुम्ही उत्पादन काढायला बघत असाल तर तेवढं मनात तसं उत्पादन वाढत नाही. तुम्ही एक वेळेस का व्हायना तुरीला जमिनीमधून खत द्या, म्हणजे मुख्य अन्नद्रव्य द्या, नंतर स्फूर्द आणि पालाश देताना आपल्याला काय करायचंय, तुरीला खत देताना ते सगळं असं मातीआड झालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय 12-32-16 एकरी एक बॅग, म्हणजे 50 किलो 12-32-16 आणि 10 किलो आपल्याला सल्फर घ्यायचं. आता सल्फर कशामुळे घ्यायचंय तर बघा सल्फर मग आपल्या तुरीची मुळातील बुरशी सुद्धा मारायचं ते काम करतं. त्यानंतर किडीचं वर सुद्धा नियंत्रण करतं. मित्रांनो तुरीला वजनदार जर आपल्याला दाणा जर भरायचा असेल तर सल्फरचा गरज लागते. एवढा सगळा फायदा सल्फरचा आहे. आणि NPK मुळे आपल्याला तुरीची वाढ होईल, फुटवा सुद्धा मिळेल, आणि पोटॅशमुळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा याची चांगली वाढेल. तर हेच खत द्यायचं मित्रांनो. एकरी 60 किलो डोस खूप झाला. तुम्ही सल्फर टाकलं किंवा नाही टाकलं तरी जमते, पण 12-32-16 एकरी एक बॅग टाका. हेच खत व्यवस्थापन आपल्याला करायचे. लक्षात ठेवा जमिनीमध्ये ओल असल्यानंतरच आपल्याला खत आणि ड्रिचिंग करायला जमते. आता बऱ्याच जणांचा विषय की तुरीला शेंडा खोडणी कधी करायची किंवा कशी करायची, शेंडा खोडणी करताना किती दिवसाच्या तुरीला करायची. तर मित्रांनो बघा तुरीला पहिली शेंडा खोडणी ही साधारण 30 ते 35 दिवसादरम्यान आपल्याला करायची असते, आणि दुसरी शेंडा खोडणी आपल्याला 65 ते 70 दिवसादरम्यान करायची असते. विद्यापीठाच्या शिफारानुसार तुरीला 2 वेळेस शेंडा खोडणी केली तरच आपल्या उत्पादनामध्ये वाढ आहे. तिसऱ्या वेळेस शेंडा खोडणी करायला जाताल तर आपल्या त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये 11% घट येते, असा विद्यापीठाचा अभ्यास आहे. आणि आम्ही सुद्धा 2च वेळेस शेंडा खोडणी करतो. आधी आम्ही 3 वेळेस शेंडा खोडणी करत होतो, पण नंतर आम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी माहीत झाल्या किंवा 2 वेळेसच केलं तर आपल्या फायदेशीर येतं. आता 2 वेळेस करताना काय करायचं, सुरुवातीला तुम्ही तणाचं नियंत्रण करून द्या, पाणी व्यवस्थापन करा, खत व्यवस्थापन करा, ड्रिचिंग करा, आणि नंतर शेंडा खोडणी करा. शेंडा खोडणी करताना आपल्या तुरीचा हा जो वरचा मुख्य ही फांदी, समजा त्या मुख्य फांदीचा वरचा हा कवळा दिसतोय का तुम्हाला, कळी एवढीच आपल्याला कट करायची फक्त. आणि ही कट करताना काय करायचं, वरच्या साईडचा 2 इंचाचा शेंडा उडून जातो. कटरच्या सहाय्याने केलं तर बरेच, माणसाच्या सहाय्याने करू नका, लई खर्चिक होऊन जातं, वेळ सुद्धा लागतो. 1200-1000 रुपयाला कटर बसतं. शेंडा खोडणी करून घ्यायची, सकाळ सकाळ करा किंवा संध्याकाळच्या टायमाला करा किंवा दुपारच्या उन्हात केली तरी चालते. फक्त आपल्याला शेंडा खोडणी करायच्या टायमाला ढगाळ वातावरण जर असेल तर आपल्याला एखादी बुरशीनाशकाची फवारणी केलेली कधी परवडते. त्याच्यामुळेच आधी शेंडा खोडणी केल्यानंतरच आपल्या तुरीला पहिली फवारणी टाकायची. आता शेंडा खोडणीचा विषय झाला मित्रांनो, तुम्हाला सांगितलं. आता शेवटचा जो विषय की तुरीला फवारणी आपल्याला कोणती करायची. बघा तुरीला फवारणी करताना फार काही जास्त आपल्याला महागडी औषधं किंवा हाय पॉवरची औषधं वापरायची नाहीत.
आळीनाशक किंवा कीटकनाशक दोन्ही कव्हर करणारे एक आपल्याला कीटकनाशक घ्यायचे. त्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय आलिका तुम्ही 1 लिटरला 1 ml प्रमाणे फवारणी करायची. त्यानंतर खतामध्ये आपण वापरायचं 19-19, 12-61 नाही वापरायचं, 19-19 वापरायचं. तुरीची वाढ सध्या काय झाली बऱ्याच ठिकाणी थांबली, ओलावा कमी म्हणून 19-19 परवडतं. 19-19 काय करायचं, 5 ग्रॅम किंवा 7 ग्रॅम तुम्ही 15 लिटरच्या पंपाला वापरू शकतात. त्यानंतर टॉनिकमध्ये बायोविटा 1 लिटरला 2 ml प्रमाणे वापरायचे. आणि बुरशीनाशकामध्ये तुम्ही बुरशीनाशकामध्ये तुम्ही ज्यांच्या तुरीमध्ये मर रोगाची समस्या येत असेल त्यांनी बुरशीनाशकामध्ये थायपोनिड मिथेल रोको वापरायचं 1 लिटर 2 ग्रॅम प्रमाणे, किंवा बुरशीनाशकामध्ये तुम्ही साप जरी वापरलं 1 लिटर 2 ग्रॅम तरी सुद्धा जमल. हीच मित्रांनो तुरीला पहिली फवारणी आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या तुरीचं पिकाचं जे आहे ते व्यवस्थापन करायचं आहे. आणि अतिशय सुंदर नियोजन मित्रांनो. पूर्ण प्लॉटमध्ये बघा तुम्ही कुठेही तुरीला आपल्या डॅमेज झाला नाही, एक समान सगळी उगवून झाली. तणनाशक सुद्धा तुम्हाला रिझल्ट दाखवतो. हा बघा हे गवत वगैरे सगळं असं मेल्यासारखं झालं, ह्याच्यामध्ये काही जीवन नाही. हे काँग्रेस सुद्धा इकडे क्लोज जा कॅमेरा जवळ घे. काँग्रेस बघा तुरीच्या बुडामध्ये सगळं असं पिवळं पडले. इमेजात हायपर 10% असेल. जास्त प्रमाणामध्ये तण असेल तर तुम्ही तिथं इजिलचा वापर करा, गवतासारखं तण असेल, किंवा मग सगळ्यात दोन्ही प्रकार तणावर शाखेत एकदम नंबर 1 आहे. असं मित्रांनो तुरीमध्ये व्यवस्थापन करायचं. आणि याच्याबद्दल आपल्या चॅनलवर बऱ्याचशे व्हिडिओ टाकले, तर काही जरी अडचण असेल बिंदासपणे कमेंटमध्ये विचारा. प्रामाणिकपणे जे शेतकरी चांगले प्रश्न विचारतात मी त्यांनाच उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो. बाकी फालतू कमेंट करण्याला माझ्याजवळ तर वेळच नाही आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जरी काही अडचणी असतील किंवा तुरीमध्ये जर अधिक उत्पादन काढायचं असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. फक्त आपण 99 रुपये फीस घेतो. बरेच जण म्हणतात की फीस कशामुळे घेतात. तर मित्रांनो काय होतं, दिवसामध्ये 100-150 कॉल येतात. मग आता प्रत्येकाला जर मी 5 मिनिटं जरी वेळ द्यायचा म्हणला तरी ते माझ्या याच्याने शक्य नाही. मला माझ्या माठी उद्योग असतो, तेवढा वेळ देणं होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की फुकट सल्ला दिल्यामुळे कुणाला जाण रात सुद्धा नाही. त्यापेक्षा आपण 99 रुपये घेऊन त्याला सविस्तर सल्ला देऊ शकतो. आपल्याला मनाला समाधान होईल आणि त्याला सुद्धा उत्पादन चांगलं मिळेल. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा जा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढे अशा तूर पिकाबद्दल आपल्या चॅनलवर नियोजन येत राहणार आहे. करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.